गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे तयारी इतिहास विषयाची. आता ही तयारी इतिहास विषयाची म्हणजे कोणत्या परीक्षेसाठी महत्त्वाचं म्हणजे 2025 मध्ये होणाऱ्या MPSC च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार इतिहास विषयाची तयारी कशी करावी आणि त्या करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली जावी हा आपल्याला आजच्या विषयाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि ह्यामध्ये आपण बघणार आहोत की सगळ्यात महत्त्वाचं इतिहासाचं इम्पॉर्टन्स बघणार आहोत, इतिहासाचं महत्त्व काय आहे, एक सिलेबस बघणार आहोत, त्यानंतर ह्या सिलेबसनुसार परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात ते बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी संदर्भ ग्रंथ कोणकोणते वाचले पाहिजे जेणेकरून आपला MPSC 2025 मध्ये ही परीक्षा आपण सहजरित्या समजून घेऊ शकतो आणि इतिहास विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊ शकू. यानुसार इतिहास या विषयाचं जर महत्त्व आपण समजून घेतलं, इतिहास हा विषय आपल्याला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही क्षेत्रामध्ये इतिहास या विषयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता तुम्ही म्हणता की मुलाखतीमध्ये इतिहास विषय कुठून येतोय? मुलाखतीमध्ये इतिहास विषय येण्याचा संदर्भ म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये असतात, जिल्हा असेल, तालुका असेल किंवा राज्य असेल, त्या भागामध्ये तुम्हाला तुमच्या स्थानिक इतिहास माहीत असणं गरजेचं असतो आणि त्या आधारावरती जर प्रश्न विचारले गेलेत तर तुम्हाला ते उत्तर देता येणं गरजेचं आहे. त्यामुळे इतिहास या सर्व अनुषंगाने अभ्यास केला जातो. त्यामुळे पूर्व परीक्षेमध्ये इतिहास हा विषय सुमारे 15 मार्कापर्यंत विचारला जातो. मुख्य परीक्षेमध्ये 110 ते 140 मार्कापर्यंत विचारला जातो आणि मुलाखतमध्ये तो डिपेंड कसा आहे, पण मुलाखत ही 275 मार्काची आहे. त्यामुळे त्यानुसार पूर्ण मुलाखत होत नाही, पण त्यानुसार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे फायदा मुलाखतीमध्ये होतो जर तुमचा हा सेक्शन व्यवस्थित असेल तर. त्यामुळे मिनिमम तुम्ही इतिहास विषयातून MPSC करताय तर तुम्हाला जवळपास 150 मार्क जे आहे यावरती तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि हे 150 मार्क टाळून चालणार आहेत का? एखाद्याला कंटाळा येत असेल, लेंदी इतिहास वाटत असेल, कंटाळवाणं वाटत असेल, तरीसुद्धा तुम्हाला तो विषय करणं कंपल्सरी आहे. त्यामुळे त्याला पर्याय नाही. त्यामुळे 150 मार्क हे काय आहे, तुम्हाला लिस्टमध्ये इन करू शकतात किंवा लिस्टच्या बाहेर सुद्धा टाकू शकतात. त्यामुळे सोडणं हा पर्याय त्यामध्ये नाही. मग सोडणं नाही तर करायचं आहे. मग करायचं आहे तर मग इतिहासा विषयासंदर्भात आपल्याला काही गैरसमज असतील, हे गैरसमज सुद्धा दूर करणं गरजेचं आहे. समज काय, बोरिंग सब्जेक्ट आहे, अवघड आहे, लेंदी आहे, हे तुमचे समज आहेत. कोणते? बोरिंग, अवघड आणि वेळखाऊ हे असे आपले समज आहेत. आणि गैरसमज काय? मार्क न येणे, त्यानंतर रट्टा मारणे, त्यानंतर वाचन जास्त करावे लागते, असे आपले गैरसमज आहे. हे काय गैरसमज आहे म्हणजे तुमचं पूर्वग्रह दूषित आहे इतिहास या विषयासंदर्भामध्ये. पण परीक्षेमध्ये जर तुम्ही थोडासा अभ्यास केला परीक्षेचा आणि परीक्षेला जवळून जर बघितलं तर परीक्षेला तुम्हाला ह्यातली कोणतीही गोष्ट दिसणार नाही. नाही तुम्हाला इतिहास विषय बोरिंग आहे, ना अवघड आहे, ना रट्टा मारणं आहे, ना वाचन जास्त आहे. उलट ह्या विषयामध्ये सर्वात जास्त मार्क तुम्हाला सहजरित्या प्राप्त होतात. फायदा काय? सहजरित्या मार्क मिळतात. त्यानंतर दुसरं नोट्स मेकिंग बनवणे सोपे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ काय? एकदा तुम्हाला इतिहास विषयाला वेळ द्यावा लागेल, 2 महिने 3 महिन्याचा,
आणि हा वेळ दिल्यानंतर इतिहास विषयाच्या ज्या नोट्स बनतील ह्या नोट्स नंतर तुम्हाला कधीही बदलण्याची गरज भासणार नाही. तुम्ही ह्याच नोट्सवरती 2 वर्ष 3 वर्षापर्यंत सुद्धा अभ्यास करू शकतात किंवा एखाद्याला सांगू शकतात. 2-3 वर्ष लागणार नाही, पण मी सांगतो की वन टाइम इन्व्हेस्टमेंट. एकदा तुम्ही अभ्यास करा आणि नंतर तुम्ही त्या फक्त नोट्सचा उपयोगातून तुम्हाला रेफरन्स वाचण्याची गरज भासणार नाही. एवढ्याच या नोट्स पॉवरफुल असणार आहेत. इतर विषयांमध्ये तुम्हाला ती सुविधा नाही. प्रत्येक वर्षी नवीन नोट्स बनावे लागतात. ते इतिहासामध्ये लागू होत नाही. त्यामुळे सहज मार्क मिळवणं सोपं आहे. प्रेडिक्शन करणं, अंदाज बांधणं सोपं आहे. आणि कन्सेप्ट बेस हा इतिहास विषय असल्यामुळे जर तुमच्या कन्सेप्ट इतिहासाच्या चांगल्या स्पष्ट झाल्या असतील तर तुम्हाला प्रश्न कसाही आला तरी ते तुम्ही उत्तर आरामात लिहू शकतात. हे इतिहास विषयाचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे आणि ते ॲक्च्युअलमध्ये आहेत. समज गैरसमजमध्ये आहे का? पूर्वग्रह दूषित आहेत का? नाही. तुम्हाला सहज मार्ग मिळवून देतोय. नोट्स बनवणं सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंदाज बांधणं. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण तुम्ही अंदाज बांधू शकतात, काय करायचं काय नाही करायचं, आणि त्या आधारावरती तुम्हाला या परीक्षेमध्ये यश हे संपादित करणं सहज शक्य होतं. त्यामुळे इतिहास विषयाची उपयोगिता जर बघितली तर तुम्हाला उपयोगितामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला हा विषय जर तुम्ही इतिहास विषयामध्ये रुची घेत असाल, जास्त इंटरेस्ट असेल, तर तुम्हाला मिनिमम किती मार्क सांगितले तुम्हाला? 150 मार्क हे तुम्हाला प्रिलिम्स आणि पूर्वमध्ये आहे. आणि मॅक्सिमम जर विचार केला तर हा आकडा जातो 800 ते 850 पर्यंत. आउट ऑफ किती? 1750. कसा? यावरती मागच्या 2 ते 3 वर्षात 2021-22 पासून इतिहासावर आधारित प्रश्नांची एसे निबंध जे आहेत, निबंध विचारले जात आहे. काय निबंधामध्ये उपयोग होतोय? निबंध सगळ्यात महत्त्वाचा. त्यामध्ये किती मार्क आहे? सुमारे 250 मार्क. त्यानंतर पूर्व परीक्षा 15 मार्क, बरोबर. त्यानंतर मुख्य परीक्षा 110 ते 140 मार्क. 2024 म्हणजे 75 मार्काला विचारला गेला, पण सगळ्यात कमी मार्क आहे ते. पण 110 ते 140 मार्काला विचारले जातात. त्यानंतर तुमचा ऑप्शनल जर इतिहास असेल तर तुम्ही इथं एवढी एफर्ट्स घेतले असतील आणि तुमचा इतिहास हा ऑप्शनल असेल तर त्याचे 500 मार्क. जर असं हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर 850 ते 900 मार्कापर्यंत हा तुमचा पूर्ण इतिहास हा विषय घेऊन जातो. म्हणजे जी उपयोगिता जर लक्षात ठेवली तर एकूण UPSCच्या सिलेबसच्या किंवा MPSCच्या सिलेबसच्या 50% वेटेज हे इतिहास विषयाला आहे. त्यामुळे इतिहास विषय तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही. हा इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर इतिहास विषयामध्ये एक्झॅक्ट काय काय बाबी असतात हा एक महत्त्वाचा विषय. कारण इतिहास विषय समजून घेतला आपण, इतिहासामध्ये समज गैरसमज बघितले, पॉझिटिव्ह गोष्ट बघितला, त्याची उपयोगिता बघितली. मग आता इतिहास विषयामध्ये काय काय आहे? मुख्यत्व इतिहास विषयामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आहे, एन्शियंट इंडियन हिस्ट्री. ही सुमारे GS जनरल स्टडीजच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या काळापासून आहे, म्हणजे 3200 इसवी सन पूर्व ते 750 इसवी सन हा तो कालखंड आहे. या कालखंडात प्राचीन भारताचा इतिहास आहे. त्यानंतर मिडिवल इंडिया 750 ते 1707चा कालखंड आहे. त्यानंतर मॉडर्न इंडिया 1707 ते 1990 पर्यंतचा कालखंड आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि मॉडर्न या तिन्ही पार्टमधून तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि मॉडर्न इंडिया या तिन्ही पार्टमध्ये तुम्हाला इतिहास हा विषय, महाराष्ट्राचा इतिहास हा समाविष्ट असणार आहे. आणि सध्या रिसेंटली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळे हा संदर्भ घेत असताना आपण प्राचीन काळापासून संदर्भ घेतोय आणि ह्या संदर्भाच्या आधारावरती आपल्याला
अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर जागतिक इतिहास, त्याला वर्ल्ड हिस्ट्री, विश्व इतिहास म्हणलं जातं. आणि हा जवळपास मिडियल एज सुमारे 1600 पासून 1990 पर्यंत 400 ते 500 वर्षाचा इतिहास हा आपण जगाच्या इतिहासामध्ये अभ्यासतो. असे हे 4 ते 5 सेक्शन आहेत. हे 4 ते 5 सेक्शन तुम्हाला जनरल स्टडीजमध्ये विचारले जातात. आता जनरल स्टडीजमध्ये ॲज इट इज विचारले जातात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आहे तसे प्रश्न विचारले जाणार आहेत का याच्यावरती, तर अजिबात नाही. आता एन्शियन आणि मिडिवल आणि मॉडर्न इंडियातला यामध्ये तुम्हाला सिलेबस जर थोडासा तुम्ही लक्षपूर्वक बघितला तर सिलेबसमध्ये तुम्हाला ह्याचं अजून फोडणी दिसून येईल. आता हे 4 सब्जेक्ट जे आहेत, हे 5 भाग जे पडतात, हे 5 भाग तुम्हाला मुख्यतः हिस्ट्री हा वैकल्पिक विषय असताना सुद्धा हे 5 भागच असणार आहे तुम्हाला. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्राचा इतिहास आणि जगाचा इतिहास, असे 5 भाग तुम्हाला तिथं उपलब्ध असणार आहेत आणि ते तुम्हाला करावे लागणार आहेत. हे MPSC महाराष्ट्राचा इतिहास हा MPSCची संदर्भात आहे, ना की UPSCची. ओके. त्यानंतर जो जनरल स्टडीजमध्ये इतिहास हा विषय येतो, याचा संदर्भ कोणता आहे, भारतीय वारसा आणि संस्कृती आणि इतिहास. एवढ्या विषयामध्ये, ह्याच्यामध्ये त्यांनी इतिहास विषय जो आहे कन्क्लूड करून टाकला आहे. काय, भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास हा एवढा त्यांनी सांगितला. आणि ह्या एवढ्याशा इतिहासामध्ये काय आहे, प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे, आधुनिक भारत आहे आणि जगाचा इतिहास आहे. या सगळ्या बाबींचा समावेश या 5 शब्दांमध्ये त्यांनी केला आहे. ओके. मग आता ही जी फोडणी केली तर काय आहे बघा, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, म्हणजे कला कोणकोणत्या स्वरूपाच्या कला होत्या त्या बघायच्या आहेत. मग कलामध्ये कोणकोणत्या कला येतात, एक तर सगळ्यात स्थापत्यकला, शिल्पकला, नृत्य, डान्स फॉर्म, त्यानंतर चित्रकला, पेंटिंग, त्यानंतर हस्तकला. ह्या काय पूर्णपणे क्राफ्ट, ह्या पूर्णपणे काय भारतीय कलेची रूपं आहेत, कला म्हणले जातात त्याला. त्यानंतर साहित्य स्पेशल आहे. त्यानंतर आर्किटेक्चर्स म्हणजे स्थापत्यकला, या नवीन इमारतींची निर्मिती, त्या काळातील मकबऱ्यांची निर्मिती, प्राचीन स्थापत्य, स्तूप असेल, लेण्या असतील, यांच्याविषयी माहिती असेल, यांचा समावेश, यांच्या ठळक पैलूंचा हा समावेश या भारतीय संस्कृतीमध्ये केला जातो. ओके. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय सांगितलं इथे, महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ व त्याचे तत्वज्ञान. मग भक्ती चळवळीमध्ये काय, तर ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, नामदेव असतील, यांच्यामार्फत भक्ती चळवळीचा उद्देश काय होता, कार्य कसं केलं गेलं, नाथपंथीय काय होते, वारकरी काय होते, महाराष्ट्र धर्म काय होता, ह्या बाबी आपल्याला तिथं समजून घेणं आहे. आणि ह्या काय भारतीय वारसा आणि संस्कृतीमध्ये त्यांचा मेन्शन केलेला आहे. इथं काय प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत, म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळापर्यंतच्या सर्व बाबींचा ह्यामध्ये समावेश केला जातो. स्किप कोणतीही बाजू इथं होत नाही. ओके. आता हा सेगमेंट जो आहे आधुनिक भारत, आता इतिहासामध्ये त्यांनी फोडणी केलेली आहे. मग आधुनिक भारतामध्ये काय आहे, 18व्या शतकापासून आजपर्यंतच्या महत्त्वाच्या घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या, इश्यूज ज्या आहेत या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्हाला वाचन करत असताना सुद्धा ह्या बाबींकडे लक्ष द्यायचं आहे. घटना कोणत्या घडलेल्या आहेत, महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व कोणती आहेत आणि इथलच्या समस्या कोणत्या होत्या. फेमाईन असेल, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटच्या गोष्टी असतील, त्यानंतर एज्युकेशन पॉलिसीज असतील, लँड रेव्हेन्यू पॉलिसी असतील, ह्या सगळ्या पॉलिसीज ज्या असतील यांच्या समस्या असणार आहे. ह्या कोणासाठी, ब्रिटिशांसाठी किंवा भारतीयांसाठी. मग अशा पद्धतीने आपल्याला या आधुनिक भारताचा इतिहास समजून घ्यायचा आहे. 1757 पासून, म्हणजे हा कालखंड कोणता आहे, 1757 पासून 1990 पर्यंत
च्या सर्व घटना, व्यक्ती आणि समस्या समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दुसरा स्वातंत्र्य लढा. आता स्वातंत्र्य लढा हा महत्त्वाचा आहे. 1885 पासून 1885 पासून तो चालू होतो 1947 पर्यंतचा. म्हणून ह्या लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निराळ्या भागामधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या महत्त्वाच्या बाबी असणारे कोणत्या आहेत? स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान हे महत्त्वाचं. म्हणजे 5 टप्पे लक्षात ठेवा. घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती, समस्या, विविध टप्पे आणि योगदान देणारे व्यक्ती. या 5 टप्प्यांवरती आधुनिक भारत हा इथं फिरवला जातो. ओके. त्यानंतर आहे स्वातंत्र्योत्तर भारत. स्वातंत्र्य भारतामध्ये काय एकत्रीकरण म्हणजे संस्थानिकांच्या मार्फत संस्थानिकेचं केलं गेलेलं एकत्रीकरण, संस्थानिकांनी एकत्र केलं गेलं. आणि देशांतर्गत पुनर्रचना, भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती, सरकारी भाषा, परराष्ट्रीय धोरण यावरती विशेषतः लक्ष दिलं जातं. हा आहे आपला काय पूर्व परीक्षेतला, मुख्य परीक्षेला जनरल स्टडीज मधला घटक अभ्यास सिलेबस. ओके. त्यानंतर आहे ओके त्यामध्ये अजून एक घटक आलेला आहे तो म्हणजे जागतिक इतिहास. आणि जागतिक इतिहासामध्ये अमेरिकन क्रांती किंवा औद्योगिक क्रांतीपासून अमेरिकन रिव्होल्यूशन, फ्रेंच रिव्होल्यूशन, युरोपचा इतिहास आणि जागतिक महायुद्ध आणि शीतयुद्ध अशा घटकांचा यामध्ये समावेश केला जातो. ओके. मग आता आपण बघणार आहोत की बाबा ह्या मागच्या 10 वर्षामध्ये आता MPSC 2025 मध्ये तर आपल्याला कोणताही पद्धतीमध्ये रूपरेषा नाही आहे. MPSC कसे प्रश्न विचारेल, पण आपल्यासाठी काय आहे डायरेक्शन काय असणार आहे. UPSCचा जसा सिलेबस आपण घेतला आहे त्याच पद्धतीने UPSCची क्वेश्चन मेकिंग स्ट्रॅटेजी जी असते ती सुद्धा घेतली जाऊ शकते MPSC मार्फत. मग त्या अनुषंगाने मागच्या 10 वर्षातले ज्यावेळेस तुम्ही प्रश्न बघतात त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, मग त्यामध्ये भारतीय कला आणि संस्कृती किंवा भारतीय वारसा आणि संस्कृती जी आहे यामध्ये आत्तापर्यंत कशावर आधारित प्रश्न आलेत हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्या एका साईडला बघा प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि स्वातंत्र्य भारत एवढे टप्पे मी सांगितलेले आहेत. आणि या टप्प्यामध्ये आत्तापर्यंत प्रश्न किती पद्धतीत आलेत बघा. स्थापत्य कला हा इथालचा सगळ्यात आवडता विषय. स्थापत्य कलेवरती चोल स्थापत्य असेल, मौर्य स्थापत्य असेल, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन स्थापत्य असेल, गुप्त स्थापत्य असतील, यावरती महत्त्वपूर्ण फोकस केला गेला आहे. म्हणजे स्थापत्य कलेवर आधारित आपल्याला एक अभ्यास करणं आवश्यक आहे. मग ह्यामध्ये स्तूप निर्मिती, लेणी, मंदिर स्थापत्य या महत्त्वाच्या बाबींवरती विशेष लक्ष आतापर्यंत दिलं गेलंय. आणि ह्यावरती तुम्हाला प्रश्न हे सतत विचारले जातात. त्यामुळे ह्यावर आधारित येणारे प्रश्न जे आहेत याला आपल्याला व्यवस्थित करणं आवश्यक आहे. मग याच्या शैली ज्या स्थापत्यकला ज्या शैली असतील, मामलूक शैली असतील किंवा इतर शैली ज्या असतील या शैलींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर डान्स फॉर्ममध्ये तांडव नृत्य आलेलं आहे बघा, तांडव नृत्य. मग अशाच स्वरूपामध्ये आपल्याला दरवेळेस 5 मार्क 10 मार्कासाठी प्रश्न हा विचारला जातो. हे मुख्यतः काय असतात डान्स फॉर्म. त्यानंतर साहित्यामध्ये परकीय जे प्रवासी होते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं, परकीयांनी काय पद्धतीने साहित्य लिहिण्यात मदत केली आहे. त्यानंतर स्थानिक भारतातील साहित्यिक कोण होते, कसे होते, या संदर्भात अनुषंगाने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर धर्मामध्ये बौद्ध आणि जैन धर्म. त्यानंतर शिल्पकलावर आधारित येणाऱ्या प्रश्नांची संख्या अधिक आहे. त्यानंतर व्यक्तिमत्व आधारित प्रश्न. आता व्यक्तिमत्व आधारित प्रश्न भारतीय वारसा आणि संस्कृतीमध्ये कोणत्या प्रकारचे असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिर स्थापत्यामध्ये त्यांची भूमिका,
त्यानंतर स्तूप स्थापत्य, त्यानंतर मकबरा, किल्ले, शहर निर्मिती, हे काय असणार आहे, व्यक्तिमत्वावर आधारित असलेले प्रश्न यावर निर्माण होतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिर स्थापत्यावर कृष्णदेवराय यांनी कैलास टेम्पल जे आहे वेरूळचं, या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करा. त्यांनी ह्यावरती कसं पण लक्ष दिलं हे सांगितलं जातं. ह्यावरती आधारित प्रश्न येऊन गेलेत. त्यामुळे व्यक्तिमत्व आधारित प्रश्न आपल्याला अभ्यास करत असताना लक्ष ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर सभ्यता, सिव्हिलायझेशन, यामध्ये मुख्यतः इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या संदर्भामध्ये त्याचं स्थानिक स्तरावरचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं, ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर कला व संस्कृती कशा पद्धतीत होती, हे झालं पोशाख, अन्नधान्य कशा प्रकारचं होतं, यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. इतर यामध्ये आत्तापर्यंत विचारले गेले नाणी, प्रवासी प्रभाव, तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान, यावर आधारित प्रश्न हे मुख्य परीक्षेला विचारले जातात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करताय त्यावेळेस तुमचं मुख्य लक्ष ह्या बाबींवरती असणं गरजेचं आहे. कुठून, स्थापत्यापासून तंत्रज्ञानापर्यंत जेवढ्याही बाबी आहेत त्या बाबी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असणं गरजेचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूयात आधुनिक भारत. 1707 ते 1990 पर्यंतचा हा सेक्शन आहे. आणि ह्या सेक्शनमध्ये औरंगजेबच्या मृत्यूपासून तर आपल्याला कधीपर्यंत 1990 पर्यंत जागतिकीकरणाचा स्वीकार करेपर्यंत आपल्याला सगळ्या मुद्दे जे आहेत आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ओके. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला सिलेबसमधले जे मुद्दे आहेत, सिलेबसमध्ये तुम्हाला सांगत असताना बघा तुम्हाला सांगितलंय घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती, समस्या, त्यानंतर विविध टप्पे आणि योगदान जे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं इथं मानलं गेलंय. आणि ह्यावर आधारित तुम्हाला आधुनिक भारतामध्ये प्रश्न हे विचारले जातात. मग आता घटना म्हणजे कोणत्या? आता घटनांच्या बाबतीत म्हटलं जातं घटना या दोन प्रकारच्या, एक म्हणजे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची म्हणजे जी असणारे युद्ध, लढाई यांचा समावेश असणारे. मग युद्ध लढाया कोणकोणत्या लढल्या गेल्यात भारतामध्ये, मग त्या युद्ध लढायांची माहिती, मग मुघल सत्तेच्या हार व्हायला सुरुवात असणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या लढाया झाल्यात म्हणजे जे स्थानिक राज्य होते, मराठा असेल, मुघल असेल, हैदराबाद असतील, अवध असेल, बंगाल असेल, यांच्यातला संघर्ष हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर नादिरशाह, नंतर पानिपत, त्यानंतर मराठ्यांचा वसईचा तह, हे काय महत्त्वाच्या घटना आहेत. त्यातनं टर्निंग पॉईंट इस्टॅब्लिश झालेला आहे. कारण त्यानंतर कर्नाटक वॉर असतील, कर्नाटक युद्ध असतील, 3 युद्ध झालेली ते महत्त्वाचे आहेत. वॉर ऑफ कर्नाल वॉर आहे, कर्नाल युद्ध आहे. हे काय महत्त्वाचे, ज्यातनं टर्निंग पॉईंट झाला आहे, इतिहासाला टर्न भेटला, असे महत्त्वाचे मुद्दे. त्यानंतर ह्या घटनांमध्येच अजून एक असणारे, त्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणू शकतो किंवा याला आपण फाळणीच्या अनुषंगाने महत्त्वाचे म्हणजे कोणत्या लढाया झाल्या फाळणी म्हणजे पार्टिशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सगळ्यात म्हणजे 1757 प्लासी, बक्सार, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. प्लासी, बक्सार झालं. त्यानंतर 1857चा उठाव झाला, उठाव महत्त्वाचा होता. त्यानंतर 1885 काँग्रेस असेल. त्यानंतर 1907
सुरत फूट असेल, आणि त्यानंतर गांधी काळ असेल, त्यानंतर सुभाषचंद्र बोस बाहेर पडण्याचा इयर असेल. अशा ह्या महत्त्वाच्या टर्निंग पॉईंट जे आहेत त्यांचा समावेश आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे आपण पुस्तक वाचताना जेवढेही टर्निंग पॉईंट येत आहे इतिहासामध्ये, तिथनं इतिहासाला कलाटणी भेटली असे सगळे मुद्दे आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत, आणि त्याच्या नोट्स हे आपल्या बनणं गरजेचे आहेत. त्यामुळे तुम्ही इतिहास हा विषय वाचत असताना घटना जो आहे या घटनांकडे विशेष लक्ष द्यायचं. त्याच्या इव्हेंट जे आहेत त्या इव्हेंटच्या पॉईंट्स, की पॉईंट जे असतील त्यानुसार आपल्या नोट्स बनवणं गरजेचे आहेत. त्यानंतर व्यक्तिमत्वामध्ये 2 प्रकारचे व्यक्तिमत्व इम्पॉर्टन्स आहे. एक म्हणजे ब्रिटिश गव्हर्नर जनरल महत्त्वाचे आहेत, आणि दुसरे भारतीय स्वतंत्र सैनानी, इंडियन फ्रीडम फायटर जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. मग ह्या गव्हर्नर्समध्ये सध्यापर्यंत आत्तापर्यंत विचारलं गेलं कोणी? डलहौसी, कर्झन, त्यानंतर लिटन, त्यानंतर कॅनिंग, हे महत्त्वाचे आहेत. व्यक्ती आधारित तुम्हाला जेवढे गव्हर्नर जनरल्स आहे यांचे महत्त्वाचे जे डलहौसी असतील, त्यानंतर लिटन आहे, त्यानंतर रिपन आहे, ज्यांनी महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्याविषयी आपल्याला इथं समाविष्ट करावे लागेल. त्यानंतर भारतीय स्वतंत्र सैनानी, मग भारतीय स्वतंत्र सैन्यामध्ये मग सगळेच येतील. लोकमान्य टिळक असतील, सावरकर असतील, त्यानंतर हार्डीकर असतील, त्यानंतर जेवढे भगतसिंग असेल, महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, मोतीलाल नेहरू असतील, या जेवढे फ्रीडम फायटर भारतातले आहेत या सगळ्यांचा समावेश यामध्ये होईल. पण त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे व्यक्तिमत्व कोणतं आहे? गांधी. गांधीवरती गांधीच्या सराउंडिंगला तुम्हाला मुख्यतः प्रश्न विचारले जातात. त्यामुळे गांधी हा आपल्या अभ्यासातील एक महत्त्वाचा घटक आहे. व्यक्तिमत्व आधारित ज्यावेळेस आधुनिक भारतात अभ्यास केला जातो त्यावेळेस गांधीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, आणि गांधी हा डिटेलमध्ये समजून घेण्याचा विषय आहे. ओके. त्यानंतर टायगोर असतील, आंबेडकर असतील, जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, हे महत्त्वाचे प्रॉमिनंट लीडर्स होते. वल्लभभाई पटेल, आणि यांच्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढा हा अपूर्ण मानला जातो. आफ्टर 1925 तोपर्यंत इतरांनी मोर्चा सांभाळलेला होता. ओके. त्यामुळे हे व्यक्तिमत्व जे आहेत या व्यक्तिमत्वांकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर मुद्दे, इश्यूज कोणते होते, समस्या कोणत्या होत्या? सगळ्यात महत्त्वाच्या समस्या कोणत्या होत्या? वसाहतवादी धोरण. सगळ्यात प्रमुख समस्या ही धोरण होते, वसाहतवादी धोरण. आणि यामध्ये पण कोणते होते महत्त्वाची? एक जमीन महसूल, जमीन विषयक, त्यानंतर आदिवासींच्या जमिनीच्या संदर्भामध्ये घेतला गेलेला इनिशिएटिव्ह, आणि त्यानंतर थर्ड आर्थिक प्रश्न. असे मुद्दे जे होते ह्या मुद्द्यांना हात घेतला जातो, आणि ह्यावर आधारित तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. हे ॲनालिसिस कोणत्या आधारावरती? UPSCच्या 2014 पासून तर 2000 कधीपर्यंत 24 पर्यंतचे जे प्रश्न विचारले गेलेत हे ह्या 5 मुद्द्यांवरती आधारित आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना आपल्याला हे 5 मुद्दे कसे असणार आहेत त्याला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, आणि ह्यानुसार आपल्या नोट्ससुद्धा बनवल्या जाणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर टप्पे, स्टेजेस. मग आता स्टेजेस म्हणजे कोणते? 1885 1905 मवाळवादी कालखंड मानला जातो. ओके. त्यानंतर गांधीवादी कालखंड, त्यानंतर पर्टिक्युलर 1920 ते 1930 या कालावधीत बऱ्याचशा मोठ्या घटना कंटिन्युअसली घडत होत्या, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट सुद्धा पूर्ण देशावरती झाला होता. आणि यानंतर 1942 ते 1946 या कालखंडामध्ये सुद्धा मोठ्या घटना ह्या घडल्या होत्या. त्यामुळे असे जे स्टेज आहेत
टाईमलाईन आहे, टप्पे 1885 ते 1905, त्यानंतर 1920 ते 1947. म्हणजे ह्यामध्ये जे टप्पे पाडतोय आपण त्या टप्प्याला त्या अनुषंगाने अभ्यास करणं गरजेचं मानलं जातं. ज्या भागामध्ये सर्वात जास्त घडामोडी घडून आल्यात त्या भागावरती विशेष लक्ष द्यायचं, इथालचे टप्पे समजून घ्यायचे, इथालचा प्रश्न समजून घ्यायचा आणि त्या आधारावरती आपल्याला आपल्या नोट्स मेकिंग प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका व्यक्त करता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सहभाग, कॉन्ट्रीब्युशन. आता कॉन्ट्रीब्युशन हा जो घटक आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, महिलांची भूमिका काय होती बाबा स्वातंत्र्य लढ्यामध्ये, परकीयांची काय होती, परकीयांची भूमिका काय होती का, त्यानंतर जहाल मावळावाद्यांची भूमिका काय असणार किंवा इतर व्यक्तिमत्वांची भूमिका काय होती, ह्या सगळ्या भूमिका आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ओके, मग ह्या आधारावरती इतिहास हा विषयाचा अभ्यास करणं तुम्हाला इतरांपेक्षा सोपा जाईल आणि सोपा सुद्धा आहे. त्यानंतर जगाचा इतिहास, प्रश्नांची संख्या किती आहे, 2016 पासून 2023 पर्यंत या वर्षामध्ये फक्त एक प्रश्न विचारला गेला, एक एव्हरी इयर एक प्रश्न हा विचारला जातो. पण 2024 मध्ये 2 प्रश्न, क्वेश्चन 2. 2013, 14, 15 मध्ये, 13 मध्ये 4, 3 असे प्रश्न विचारले गेलेत. त्यामुळे जगाचा इतिहास आता 2 विचारले गेले असले 24 मध्ये, पण पुढच्या 24 मध्ये 2 विचारले जाईल असे आहे का, 1 पण विचारला जाऊ शकतो आणि 4 पण विचारले जाऊ शकतात. त्यामुळे इतिहास हा जगाचा इतिहास हा स्किप करणारा विषय नाही. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे क्रांतीवर आधारित प्रश्न हे विचारले जातात. मुख्यतः अमेरिकन रिव्होल्यूशन, फ्रेंच रिव्होल्यूशन, त्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, या 3 रिव्होल्यूशनवरती विशेष लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर रिसेंटली ज्या घडामोडी करतात त्यानंतर रशियन रिव्होल्यूशन आणि चायनीज रिव्होल्यूशन, या महत्त्वाच्या रिव्होल्यूशन 5 रिव्होल्यूशन तुम्हाला एनी हाऊ कंडिशन करणं कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर वसाहतवादासंदर्भामध्ये असलेले धोरणं, ध्येय, धोरणं हे स्पष्ट करायचे. निर्वसाहतीवादमध्ये भारत, आफ्रिका यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर जागतिक युद्ध, पहिलं जागतिक युद्ध आणि घटना ज्या आहेत या महत्त्वाच्या असणार आहे. पहिलं महायुद्ध, 2 महायुद्धामधल्या घटना, त्यानंतर दुसरं महायुद्ध असं घडलं आहे. आणि घटनामध्ये काय, राष्ट्रसंघाची स्थापना झाली असेल ते असेल, त्यानंतर आर्थिक महामंदी 1929ची ती असेल, त्यानंतर 1938 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं ती कंडिशन असेल, त्यानंतर व्हिएतनाम वॉर असेल. अशा ज्या घटना आहेत ह्या घटना ह्या जगाच्या इतिहासामध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्नही विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना या गोष्टींचा विशेषतः लक्ष द्यायचं आणि त्या आधारावर आपल्याला आपल्या नोट्ससुद्धा बनवायच्या आहेत. ठीक आहे, यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सेगमेंट आहे इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला काय याचा संबंध कशाशी लावणं गरजेचं आहे, चालू घडामोडीशी. चालू घडामोडीचा आणि इतिहासाचा संबंध नाही असं अजिबात नाही. ओके, मग आता काय संबंध काय असू शकतो इतिहासाशी संदर्भात, एक तर ऐतिहासिक संदर्भात महत्त्वाचं एखादा लेख आला असेल, एखादा शिलालेख सापडला असेल. दक्षिण भारतामध्ये रोज काही ना काही नवीन शोध लागत असतो, त्यामुळे असे शोध जे आहेत त्यांचा संबंध असेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटनाक्रम जो आहे त्या घटनांचा संबंध आपण त्याशी लावू शकतो. फॉर एक्झाम्पल सध्या महाकुंभ हा कुठे चालू आहे, प्रयागराजला. प्रयागराजचं आधीचं नाव काय होतं, अलाहाबाद होतं. मग अलाहाबादच्या संदर्भामध्ये आपल्याला इतिहासामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत
सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्वाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला, जवाहरलाल नेहरू जे आहेत त्यांचं मूळ गाव कुठं, अलाहाबादमध्ये. अलाहाबाद अधिवेशन झालेले आहेत, अलाहाबादला अधिवेशन झाले काँग्रेसच्या तिथं होम रूल लीगमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तिथून जवाहरलाल नेहरूला अटकेत टाकलं गेलं होतं. अलाहाबादचं अजून महत्त्वाचं क्रांतिकारीच्या दृष्टिकोनातून चंद्रशेखर आझाद यांना तिकडं पकडण्याचा प्रयत्न झाला 1931 मध्ये. म्हणजे अलाहाबादचं त्या अनुषंगाने ऐतिहासिक पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचं रिलेशन काय आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने इतिहासामध्ये प्रश्न येण्याचं स्वरूप कसं असू शकतं यावर सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो. अलाहाबाद इन्स्क्रिप्शन आहे, म्हणजे शिलालेख आहे, आदिल हरिसेनने लिहिलेले. मग हे गुप्त काळ असेल, गुप्तोत्तर काळातले शिलालेख असेल अलाहाबादमधले, हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भात महत्त्वाचा संबंध शोधणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रयागराजचा संबंध आपण कुठे जोडला आहे, डायरेक्ट गुप्त घराण्याशी संबंध जोडून टाकला. म्हणजे आपण तिथलचे शिलालेखांचा अभ्यास करू शकतो. ओके. त्यानंतर जागतिक वारसा स्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि महाराष्ट्रात असलेल्या ह्या स्थळांची माहिती ज्या अपडेशन होतात नवीन. आता वाघनखं हे महाराष्ट्रात आणली गेली, कुठून, लंडनमधून आणलीत. पण लंडनमधनं वाघनखं आणलीत, तर मग आता ह्या वाघनखांचा उपयोग कधी झाला होता, म्हणजे अफजल खानच्या विरोधात झाला होता. मग शिवाजी महाराजांचं धोरणं काय होती आणि ह्या धोरणात प्रशासकीय व्यवस्था कशी होती. त्यानंतर शत्रूंसोबत त्यांनी कशा पद्धतीने त्यांचे परकीय संबंध सांभाळलेत. म्हणजे आपल्याला त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे वारसा स्थळे आणि ऐतिहासिक स्थळे यांचा अभ्यास करत असताना आपल्याला चालू घडामोडीशी संबंधित ह्या घटकांवरती विशेष लक्ष द्यावं लागतं. ओके. वाघनखे टू शिवाजी महाराज, नंतर संभाजी महाराज. आणि हल्ली संभाजी महाराज संदर्भामध्ये आपल्याला जे काही चित्रपटातून समजतंय त्यातनं सुद्धा आपल्याला इतिहासासंदर्भामध्ये त्या अनुषंगाने सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. म्हणजे कसा मारला हे नाही विचारलं जाणार, छत्रपती संभाजी महाराजांना कशा निर्गुण पद्धतीने मारलं गेलं यावर प्रश्न येणार नाही. पण यातनं मराठ्यांनी काय प्रेरणा घेतली आणि मराठा साम्राज्य कसं स्थापित झालं आणि ते विस्तारित झालं, हे प्रेरणा कुठून आली, संभाजी महाराजांच्या बलिदानातून. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करत असताना इतिहासाचा विद्यार्थी म्हणून आपल्याला तो अँगल सुद्धा इथं येणं गरजेचं आहे. नवीन संशोधन आणि इतिहासातील नवीन माहिती. आता नवीन संशोधन का असतं, इतिहास या विषयामध्ये काही कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज आहेत. कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज काय आहे बाबा, हडप्पा सिव्हिलायझेशनचा जो डिक्लाइन झाला तो कसा झाला यावरती बरेचसे वाद आहे. फेमाईन आला, दुष्काळ, त्या पूर आला, परकीय आक्रमण झाले, बरेच जण वेगवेगळ्या थेरी सांगतात. त्या थेरीनुसार तो अभ्यास केला जातो. त्यानंतर हडप्पा काळातली भाषा किंवा लिपी जी आहे ती वाचता आली की नाही आली यावरती बराचसा वाद आहे. 1857चा उठाव हा उठाव होता की फक्त काही लोकांचा संघर्ष होता, असाही वाद आहे. म्हणजे असे जे वाद आहे त्या वादावरती रिलेटेड काही नवीन न्यूज संशोधन झालं आहे का, इतिहासात त्याची नवीन माहिती आहे का, यावर आधारित आपला अभ्यासाचा जो कल आहे तो आपल्याला लक्ष ठेवावा लागतो. म्हणजे चालू घडामोडी आणि इतिहास यांचा कोरिलेशन लावण्याचा प्रयत्न हा आवश्यक आहे. आणि विशेषतः जे कधी ज्या वर्षी तुम्ही एक्झाम देतात त्या वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्याही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ आलेला आहे त्यावर आधारित आपण आपल्या इतिहासामध्ये जाऊन पुस्तकाच्या माध्यमातून त्या विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. हेतू पण लक्षात येत आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा आपल्याला इथं केला जातोय. आणि ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन काय, आता संदर्भ ग्रंथ. इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना ही 3 बुक्स जे आहेत, आर एस शर्मा, सतीश चंद्र आणि बिपिन चंद्रा, हे काय एनसीईआरटीज आहे. ओके. ज्यातलं आर एस शर्माचं, सतीश चंद्राचं आणि बिपिन चंद्राचं. आणि हे 4थं बुक जे आहे हे बिपिन चंद्राचं सध्याचं पब्लिकेशन आहे, ब्लॅक स्वान पब्लिकेशन. त्या माध्यमातून ओल्ड एनसीईआरटी जे आहे ते ब्लॅक स्वान यांनी पब्लिश केली आहे. त्या ब्लॅक स्वानमध्ये तुम्हाला एन्शियंट अँड मिडवलच्या सुद्धा एनसीईआरटी भेटून जातील. ठीक आहे. हे 3 बुक्स तुम्हाला कंपल्सरी वाचणे, याला तुम्हाला कधीही सोडावं लागणार नाही. हे तुम्हाला का असणारे बेस असणार आहे तुमच्या अभ्यासाचा. ओके.
त्यानंतर भारतीय कला आणि संस्कृती संदर्भामध्ये 11वी-12वीच्या NCERT नितीन सिंघानिया किंवा मराठी माध्यमात जर करत असाल गाठाळ सर जे आहेत त्यांचं आणि डॉक्टर गणेश शिंदे सर म्हणजे माझं एक पुस्तक आहे भारतीय कला आणि संस्कृती. हे पुस्तक सुद्धा तुम्ही वाचू शकतात आणि ह्या पुस्तकातनं सुद्धा तुम्हाला जसं स्थापत्य असेल, कला असेल किंवा इतर त्याशी संदर्भात जेवढे प्रश्न आलेत ह्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये तुम्हाला अभ्यास करायला हे महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सेल्फ नोट्स आणि क्लास नोट्स यांचं मिश्रण करून तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय, हे काय असणार तुम्हाला बेसिकमध्ये असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, ह्या नोट्सचा उपयोग तुम्ही कसं करतात यावरती तुमचं सगळं काही इतिहासाचा किंवा इतर विषयांचा सुद्धा सार अवलंबून आहे. आधुनिक भारतामध्ये NCERT आपण ऑलरेडी करतोय. NCERT ही कंपल्सरी असणार आहे. आणि NCERT प्लस मग काय, ग्रोवर आणि बेल्लेकर जर तुम्ही वाचत असाल तर ह्यामध्ये 1707 ते 1885 पर्यंतचा जो शिक्षण आहे तो यातनं वाचायचा आहे. ओके. आणि त्यानंतर बाकीचा जो आहे फ्रीडम स्ट्रगल, स्वातंत्र्य संघर्ष, हा दुसरं बिपिन चंद्राचं पुस्तक आहे भारतीय स्वातंत्र्य संघर्ष, स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स नावाचं जे बुक आहे त्या पुस्तकातनं आपल्याला हा सेक्शन वाचायचा आहे. म्हणजे आपल्याला हे 2 पुस्तक आणि NCERT वाचलेत तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कन्सेप्ट ज्या आहेत क्लिअर होऊन जातील. अदरवाईज तुम्हाला हे 2 पुस्तक वाचायचं नाही आहे तर मग तुमच्याकडे ऑप्शन काय, भारताचा इतिहास सुमन वैद्य आणि शांता कोटेकर हा एक ऑप्शन आहे. या ऑप्शनमधून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. पण वरचे वाचलेत हे तुम्हाला लॉंग टर्मपर्यंत सपोर्ट करणारे, सपोर्टिव्ह असणार आहेत. ओके. आणि ऑर मध्ये स्पेक्ट्रम जर तुम्ही वाचत असाल स्पेक्ट्रम वाचू शकता. स्पेक्ट्रम वाचत असाल तर हे पुस्तक वाचायची गरज नाही जर तुम्ही हे वाचत असाल तर. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोट्स. ह्या नोट्सचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जगाचा इतिहास. जगाच्या इतिहासासंदर्भामध्ये तुम्हाला आहे NCERT कोणाची, अर्जुन देव ची 12वीची NCERT आहे. ब्लॅकस्टोन पब्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे. ती एक NCERT, एकमेव NCERT सफिशियंट आहे. तरी तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला अजून वाचायचं आहे तर जैन आणि माथुर, पण गरज नाही. खूप जास्त मोठं पुस्तक आहे, एवढी वाचण्याची गरज नाही. पण कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील, डिटेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही वन टाईम एकदा तुम्ही वाचू शकता कमीत कमी. आणि नोट्स, क्लास नोट्स, सेल्फ नोट्स आणि प्रिंटेड नोट्स यांचं जे काही कॉम्बिनेशन असेल हे तुम्हाला फुल अँड फायनल असणार आहे. यावरती तुमचा सगळा बेस अवलंबून असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मागील वर्षातील प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करणं हे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं अल्टिमेट काम असणार आहे. याशिवाय तुमचं कोणतंही काम पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कोणताही घटक वाचत असाल तर त्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघणं गरजेचं आहे. आणि ते बघूनच तुम्हाला पुढच्या तुमची भूमिका जी असेल ती भूमिका व्यक्त केली जाणार आहे. ओके. मग अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा अभ्यास केला तर अभ्यास केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असणार आहे, उत्तर लेखन सराव करणं. ओके. जे की द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या माध्यमामध्ये स्वाध्याय नावाची एक कन्सेप्ट आहे. यामध्ये तुमचा अभ्यास झाला असेल तर तुमच्या अभ्यासानुसार तुम्हाला टार्गेट दिले जातात, प्रश्न सोडवले जातात आणि प्रश्न देऊन ते तुम्हाला काय दिलं, तपासणी करून त्याचा फीडबॅक दिला जातो. हा जो फीडबॅक आहे या फीडबॅकमधून तुम्हाला तुमच्या चुका समजतात आणि परीक्षेला काय गरजेचं आहे या गोष्टीसुद्धा समजतात. आणि यामुळे हा उत्तर लेखनाचा सराव प्लस हे मेंटॉरिंग जे भेटणार आहे त्यातनं तुमचं यश हे जवळजवळ निश्चित होऊन जातं आहे. ओके. त्यानंतर MPSC स्पेसिफिक पॉईंट्स जे आहेत त्यावरती आपल्याला फोकस करावा लागणार आहे. त्यानंतर आपला फ्लो चार्ट किंवा माइंड मॅप हा स्वतःहून बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कमी कालावधीमध्ये आपल्या सगळ्या रिव्हिजन्स ज्या आहेत त्या होतील. हे काय शेवटच्या टप्प्यातला
आहे, म्हणजे ज्यावेळेस तुमचा अभ्यास होतोय, हा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण सेक्शन असा डिझाईन करावा लागेल आणि त्यातनं तुम्हाला फीडबॅक ज्या भेटतील, हे फीडबॅकच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये ह्यामध्ये यश संपादित करू शकाल. ओके, थँक्यू. ह्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतात तर तुम्ही विचारू शकतात, प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. यानंतर पुढचे सेक्शन आहे, त्या सेशनचा सुद्धा तुम्ही लाभ घ्यावा आणि ह्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा दिशा निश्चित होण्यास नक्की मदत होईल. धन्यवाद. थँक्यू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.